श्री दुर्गा सप्तशती अध्याय 11. देवता स्तोत्र करीती देवीचे शुभमंगल. देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता जना ध्यानम. ओम बालरवित कांती शशी भाई सुस्तन स्त्रैनेत्री स्वहास्यवदनावरती वरदा कुशपाश अभय दे हाती. ओम ऋषीवाच देवी वंदिसु महासुरेंद्र इंद्रादिवनी करुणी समोरा कात्यायनीशी सुरसौप्रगाती त्याचे प्रसन्नाने देई कांती. देवी विनम्रास प्रसन्न व्हावे माते जगा सर्व सुखी करावे. विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला आदिश्वरी तू चराचराला आधारभूता जगदात एक मयी स्वरूपा स्थित तू अशोक सौर्या असीमा पार नाही पाणी जगा तृप्ती तुझे होई. तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्या मुलाग्र विश्वा परमा तू माया मोहित त्वाया जगतास केले मोक्षा तू लोक किती नेले. विद्या समस्ता तुझ देवी एक स्त्रिया तुझे रूप जगी अनेक. तू एक व्याप्ती सकला जगाला वाणी परा शब्द तुझ्या स्तवाला सर्वभूत स्थिता देवी स्वर्ग मुक्ती प्रदायिनी स्तवाया योग्य हे स्तोत्र उक्ती अन्य याहुनी सर्वांच्या बुद्धी रूपाने हृदयी तू अधिष्ठित स्वर्ग दे देवी नारायणी नमस्तुते. कणा काष्ठादी रूपाने परिणामप्रदायिनी विश्वनाथोद नाशोत्तर शक्ते नारायणी नमस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सृष्टी स्थिती विनाशाय हे शक्तिभूते सनातनी गुणाश्रय गुणमे नारायणी नमस्तुते. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वशास्त्री हरे देवी नारायणी नमस्तुते. हंसयुक्त विमानास्ते ब्रह्माणी रूपधारिणी शांभे रक्षके देवी नारायणी नमस्तुते. सुशल चंद्राहिधरे महावृषभवाहिनी माहेश्वरी स्वरूपे नारायणी नमस्तुते. मयूर कुकुटावृत्ते महाशक्ते धरे नघे कौमारी रूप संस्थाने नारायणी नमस्तुते. शंखचक्र गदा सारंग गृहीत परमायुधे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमस्तुते. हाती उग्र महाचक्र दाढेवरी वसुंधरा वराहरूपिणी शिवे नारायणी नमस्तुते. नृषा रूपिणी उग्रा दैत्यनाशात उद्यमी त्रैलोक्यात्राण सहिते नारायणी नमस्तुते. किरीटिनी महावज्रे सहस्रनयनोज्ज्वले वृत्तप्राण हरे नारायणी नमस्तुते. शिवदूत स्वरूपेणे वृत्तदैत्य महाबले घोररूपे महारावे नारायणी नमस्तुते. दष्टकरालवदने शिरोमालविभूषिते शने चामुंडे मुंड मंदने नारायणी नमस्तुते. लक्ष्मीलजे महाविद्ये श्रद्धे पुष्टे स्वदे ध्रुवे महाराणी महाविद्ये नारायणी नमस्तुते. मेले सरस्वती वरे भूती ब्राह्मवी तामसी मावावे नियते ईशे नारायणी नमस्तुते. सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते मया लक्षी हे देवी दुर्गे देवी नमस्तुते. ऐसे हे वदन सौम्य लोचन त्रय भूषित सर्वभया तुम्ही रक्षो कातायनी नमस्तुते. कराला अत्युग्र सर्वसंहार कारिणी त्रिशूलभद काळीचा हरोभय नमस्तुते. नाशवी तेज दैत्याचे आपुल्या धुनीच्या स्वरे पापनाशु तिघंटा रक्षोमाता जशी सुता सुशोभित खडग हाती दैत्याचे रक्तमास ज्या चंडिके शुभते तेने हो प्रणाम तुझा मुजाम आरोग्य लाभे तू तुष्ट होता इच्छा अपूर्ण तू रुष्ट होता आशित जेतेन विपत्तिताना त्वजाशुषाचे बळ पीडिताना येणे विधी स्वारंग केला हा दैत्य सिंधू क्षणी आठविला रूपाधरोने बहुता आत्ममूर्ती केली विलात्वा तरी कोण व्यक्ती विद्येस्त शास्त्रात विवेक ग्रंथा वेदादी वाक्यात तुझीच संता ममत्व ग्रंथे महाअंधकारी तुझा विषयी भ्रमे दृष्टसारी जेते अतिउग्र विषारी नाग जेते रूप डाकू महाक जाग दावानली सिंधू प्रशोभतीशी तो दक्षिशी या सकळा जनाशी
विश्वेश्वरी पाळशी तुझं विश्व विश्वात्मिके दर्शी तुझं विश्व विश्वेश्वरल्या तुझं नम्र होती हे ते धैर्य विश्वे सकाळ देती व्हावे प्रसन्न परिपालने शस्त्रहंते रक्षी सदा रिपुभयात अम्मा समर्थे पापासनाश करुणी सुखवी जगाला उत्पात पाक शमवी जनापदाना पावा विनम्राना देवी विश्वासहारिणी त्रैलोक्य पूजनीय तू सर्वांशी वरदान दे देवी वाच परमाग देवतांना इच्छा दे तुमची म्हणी सर्व प्रकारासाठी मी वरण देईन सत्य दो देवता उवाच सर्वेश्वरी त्रिलोकाच्या सर्व बाधा करी दूर आमचे वैरी कोणी नासुरांचा तरी सदा देवी वाच वैवस्वत मंतरी 28 युगामध्ये शुंभ नावाचे होतील दैत्य भीषण नंदोपगृह देवा यशोदार्णी गर्भी जन्मणी विंध्याचलात राहुणी वधीन दैत्य मी तिथे 14 अवतार घेऊन पुन्हा पुढे भूमीवरी वैपचित नावाचे दानव मज मारिणे वदता त्या दैत्याशी क्रोधावश मुखामध्ये डाळिंब पुष्पवत त्या माझ्या होतील दांतिका तेव्हा ते देवता सर्गी मर्त्यलोकात मानव दत्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा शतवर्ष अनावृष्टी जेव्हा होईल भूमीची मज होणे योनिजा सविती मुनी ते मज पाहिन शतनेत्र आणि मुनी जना मी ते क्षणी गाती कीर्तिनी गायन तेने शताक्षी म्हणून मला तत्काळी जे मम देही शाख उत्पन्न होतील अवृष्टी तोवरी लोका देतील प्राणदान ते शाकांबरी नाम माझे तेव्हा होईल भूवरी त्या अवतारे मी नामे वदीन दैत्य दुर्गम दुर्गा देवी महा ख्याता तेने पावेन नाव मी भीमरूप हिमप्रांती मजतेने असे पुन्हा रक्षाव्या मुनिवृंदा वदीन राक्षसास मी भक्तीने नम्र होऊन सम तील मुनी मज भीमादेवी नामदेव माझे होईल भुवारी अरुण दैत्य तो जेव्हा त्रिलोका त्रास देईल त्रिलोकाच्या हितासाठी षटपद भृंग होईल तया महादैत्या लागी होईन प्राणहंती मी ब्राह्मणी नाम घेऊन स्तोत्र गातील ते जन पुढे दानव वेळी ताप देईल या जगा अवतरणे तेव्हा मी करीन नाश शत्रूचा ओम श्री अच्युत विचित्र प्राकृत आर्थिके मार्कंडे पुराणे सामान्य मन्वंतरी देवी महात्मे एकादश अध्याय कुलदेवता चरणार्पणमस्तु